मी प्रकाश वाजे, राजेभाऊ वाजे, खासदार राजेभाऊ वाजे हा माझा मुलगा. शिवसेनेचे खासदार म्हणून ते निवडून आलेले आहेत आणि आता शिवसेनेमध्ये ऑपरेशन टायगर सुरू आहे असं सगळे माध्यमातून आम्हाला समजतं. परंतु कुठल्याही परिस्थितीत पक्ष सोडायचा नाही हे आमचं नक्की ठरलेलं आहे. हे त्यांनी मला सांगितलं आणि मी त्याला सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यासाठी जी काही मंडळी शिवसेनेची आम्हाला भेटायला आली होती त्यांची आम्ही भेट घेतली. त्यांनी भेट घेऊन त्यांना आम्ही हे सांगितलं की आम्ही पक्ष काही सोडू शकणार नाही. 1.5 वर्षापूर्वी देखील राजेभाऊला ठाण्याला बोलून घेतलं होतं. त्यावेळेस त्यांनी ते सांगितलं होतं की माझ्या वडिलांनी विचारायचं मी काही सांगू शकत नाही. आता देखील त्यांनी ते सांगितलं की मी माझ्या वडिलांनी विचारायचं काही सांगू शकत नाही. त्यानंतर ते माझ्याकडे आले. मी त्यांना सर्व परिस्थिती समजून सांगितली की आम्ही व्यावसायिक राजकारणी नाही, आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत आणि सामाजिक काम करण्याच्या माध्यमातून आम्हाला जे काही परमेश्वरांनी मिळाले ते मिळाले. 1952 साली माझे मामा आमदार होते, 62 साली माझे वडील आमदार होते, 67 साली माझे काकू आमदार होत्या, 14 मध्ये राजेभाऊ आमदार झाला, 24 मध्ये राजेभाऊ खासदार झाला. आता परमेश्वरांनी आम्हाला आणखीन काय द्यायचं आणि शिवसेनेने आम्हाला राजेभाऊला आमदारकी पण दिली आणि खासदारकी पण दिली. याच्यावर आम्ही समाधानी आहोत. तेव्हा कुठे जायची आमची अजिबात इच्छा नाही. आम्ही आहे तिथे आहोत, सुखरूप आहोत. त्या दिवशी रात्री मला नार्वेकरांना मी फोन करून सांगितलं तिथं असे लोक आले होते, त्यांना मी असं सांगितलं. त्यांनी उद्धव साहेबांना सांगितलं तर उद्धव साहेब माझ्याशी बोलले. उद्धव साहेबांना मी सांगितलं की तुम्ही आमची काळजी करू नका, आम्ही कुठेही जाणार नाही, आम्ही तुमच्याबरोबर राहणार. किती लोक तुमच्यावर राहणार नाही मला माहीत नाही, पण आम्ही तुमच्यावर राहू, आमची तुम्ही खात्री बाळगा असं त्यांना उद्धव साहेबांनी मी सांगितलं. तुमच्याकडे जे लोक आले होते ते काय ऑफर घेऊन आले होते किंवा काय ते मला समजून सांगायचं, आम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करत होते की आता या शिवसेने जी ठाकरेंची शिवसेना आहे त्या ठाकरेंच्या शिवसेनेत काही माणसं राहिले नाहीत, आमदार तर राहिले नाहीत, खासदार देखील त्यांचे कमी आहेत आणि बरेच लोक पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत आहेत. तेव्हा तुम्ही तिथं राहून का थांबून काय करणार आहात? तुमचं काहीतरी विकास कामाला तुम्हाला निधी मिळत नाही, विकास कामात तुमच्याकडून तुम्हाला अडचण येते, तर तुम्ही आपण जर तिकडे गेलो तर आपल्याला विकास कामाला निधी मिळेल, सेंट्रलकडून पैसे मिळतील, स्टेटकडून पैसे मिळतील. पण आम्ही सांगितलं आम्ही आहोत तिथं सुखात आहोत. विकास कामं काही सरकारी विकास कामं हा काही कोणी खिशातून पैसे देऊन करत नाही. विकास होतो तो शेवटी सरकारी माध्यमातून होतो, सरकारी पैशातूनच होतो. तर तो विकास जसा व्हायचा त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करू. जेव्हा होईल तेव्हा होईल.